फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग पहाटे स्टार्ट होतोय, म्हणजे एकदम 5:45 वाजता. 5:45 म्हणजे 6च वाजायला आलेत. आणि आमचं ॲक्च्युली आम्ही कुठेतरी चाललो आहे फिरायला. आणि आमचं टार्गेट होतं 5-5:30ला निघायचं, पण थोडं काय ना काय करता लेट होतंच. तर 6 वाजलेत आता. आणि आता आम्ही निघतो आहे. तर कुठे चाललो आहे हे तुम्हाला ब्लॉग बघत राहा, मग कळेलच. आणि व्हिडिओ पॉज करून कमेंट पण करू शकता की आम्ही नक्की कुठे चाललो आहे. तर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला नंतर कळेलच की आम्ही कुठे चाललो आहे. आणि आम्ही तिघंच चाललो आहे, आरुष, मी आणि नितेश. आम्ही तिघंच आहे. आणि जॅक आणि नानी घरी आहेत. आणि आमचं फुल पॅकिंग झालं आहे सगळं. मला हे एक बॉटलसाठी घेतलं आहे. इथे ह्याच्यामध्ये पण थंड पाण्याच्या बॉटल आहे, कारण खूप गरमी आहे त्याच्यामुळे थंड पाण्याच्या बॉटल्स घेतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बाकी मॅट, ट्रायपॉड वगैरे, त्या सँडल्स, ही बॅग आणि अजून एक मोठी बॅग, असं पॅकिंग आहे. तर आम्ही चाललो 2 दिवसासाठी, पण 2 दिवसासाठी जावं किंवा 4 दिवसासाठी, आधीसाठी बॅग्स तेवढ्याच होतात. आणि कार असल्यामुळे आपण 1-2 गोष्टी एक्स्ट्रा घेतो. तर आम्ही चाललो आहे, कारने चाललो आहे आम्ही. आणि चला, ऑन द वे बघू आपण कुठे चाललो आहे, तर तुम्हाला मी सांगेनच, पण तुम्ही पण तोपर्यंत गेस करा. देन स्टे ट्यून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. तर आम्ही निघालो आहे. गुड मॉर्निंग. आणि मस्त गुड मॉर्निंग झालं आहे. आणि एवढ्या पहाटे सुद्धा एवढं गरम होत आहे. काय गरम होत आहे, खूप गरम होत आहे. तर आम्ही आता फायनली निघालो आहे. आणि ऑन द वे तुम्हाला दाखवते. आणि तोपर्यंत गेस करा कुठे चाललो आम्ही. तर चला, स्टे ट्यून. झोप येते. Turn right onto Nehru, Badla. तर आम्ही आता हॉल्ट घेतलं आहे आणि मस्त ब्रेकफास्ट करणार, कारण आरुषला लागली आहे भूक. आहे ना आरुष, भूक लागली ना. दात पडले तर कसं आणि आम्ही एक महाडचा गणपती आहे ना, त्या महाडला आम्ही हे केलं आहे, हॉल्ट केलं आहे. तर मग इथे ना ब्रेकफास्ट करणं जरा व्यवस्थित दिसलं म्हणून थांबलो आहे. तर भूक लागली का? आपण फर्स्ट कस्टमर आहे ह्यांची. सकाळी मस्त वाटतंय. सकाळी छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. तर नितेशची मिसळ आली आहे ना नितेश, ऑल टाइम फेवरेट. चांगली आहे, फर्स्ट टाइम ट्राय केला, पण छान आहे. महाडचं जी कमान एंट्री केली ना की तुम्ही लगेच हे तुम्हाला हॉटेल दिसेल. छान, एकदम मस्त टेस्ट, म्हणजे स्वच्छ हायजीन आहे ना. तुझं नाही आलं, तुला काय नाही मागवलंय आयुष? तुझा उपवास आहे ना आज? उपवास आहे ना तुझा आज? तर मी मागवलेत पोहे. आणि आरुष, तू काय मागवलंय? वडापाव. आरुषला मस्त वडापाव लागतो. आणि मी मागवलेत पोहे. नको, थांब जरा. इथून समोर महाडचा गणपती. आता आपण नेक्स्ट टाइम येऊ, कारण आपल्याला आता जायचं नाही आहे.
कपडे धुत आहेत बघ. काम चालू आहे. तर आम्ही आहोत ऑन द वे. 1 तासात पोहोचू. अजून 1 तास आहे है ना आरुष? आता लागले भूक. तिघांना पण भूक लागली. आम्हाला पण आम्ही थांबत नाही आहे कारण परत स्नॅक्स खाल्लं की मग जेवण नाही जाणार आणि प्रॉपर जेवणाचा टाईम पण नाही झाला आहे कारण रोज जेवतो 2 वाजता. तर आणि मला आरुषने केलं आहे मागे शिफ्ट आणि स्वतः माझी जागा घेतली. तर आम्ही डेस्टिनेशनला पोचलो आहे आणि एवढं मस्त वाटतंय आणि एकदम बॅक व्ह्यू बीचचं आहे आणि आता भूक पण खूप लागले. तर आम्ही आलो आहे दापोलीला हरणे बीचला. तर आता इथे आम्ही स्टे करणार आणि चला तुम्हाला हॉटेलचं पण थोडं दाखवते. आणि नितेश पण खूप थकला आहे ना नितेश? भूक लागली ना ड्राईव्ह करून? एवढं नाही वाटत आहे काय? म्हणजे मस्त वाटत. सकाळी लवकर निघालं ना 6ला. इथे सगळे रूम्स आहेत आणि इथे असं प्ले एरिया आहे छोटंसं आणि इथे रेस्टॉरंट आहे. तर आरुषचं आल्या आल्या मस्त खेळणं चालू आहे. आणि हे बघा इथे विला आहे छोटासा, छान आहे एकदम. आणि बॅक साईडला बीच आहे आणि हे माझ्या फ्रेंडचं घर आहे इथे जवळच. आणि
त्यांचंच भावाचं हे हॉटेल आणि पार्किंगला लाव भूक लागले लवकर. आरुष नंतर खेळ चल. आरुष चला. तर मी तुम्हाला रूम टूर देते. छोटासा रूम आहे पण मस्त एकदम छान आहे. आणि इथे असं लंच डिनरसाठी आणि समोर मस्त डोंगराचा व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर इथून एंटर केलं तर आमचं 411 इथे वॉशरूम, इथे बेड. आरुष पाय. आणि मस्त एकदम रूम एकदम मस्त आहे ना. आणि एक मिनिट, आणि इथे मिरर आहे. आणि ज्याची वाट बघत होतो ते मस्त बीच आहे समोर. आणि नाईटला पण मस्त इथे बसून एन्जॉय करू शकतो. आणि बाहेर उतरलं की 2 मिनिटांवर बीच आहे. रात्री 12-1 वाजेपर्यंत पण तिकडे जाऊन बसू शकतो. एवढं मस्त वाटतंय. आरुष आवडला? खुश. जाऊ आता काय समोरच आहे. आणि इथे ना, आणि इथे मस्त पावसाचं वातावरण झालंय. खूप छान वाटतं. एवढी हवा आहे बीच समोर असल्यामुळे खूप छान वाटतंय. समोर मस्त बीच व्ह्यू. आणि चला आता आम्ही फ्रेश होतो आणि लंच करून घेऊ, कारण ऑलरेडी वाजलेत 2:30 झालेत. तर आता भूक लागले खूप, तर लंच करून घेतो. आणि आवडलं? मस्त आहे ना रूम. आणि एकदम क्लीन आहे मस्त. आणि हे माझ्या मैत्रिणीचं म्हणजे घर इथेच आहे बाजूला. म्हणजे तिचं गाव आहे हे. ती राहते ॲक्च्युली डोंबिवलीला. तर आम्ही तिच्याकडे जाणार होतो, पण म्हटलं नितेश कम्फर्टेबल नव्हता म्हणून मग आम्ही इथे रूम घेतलं. तर हे तिच्या भावाचंच हॉटेल आहे. आणि आम्ही मग इथे आलो आहे. आणि खूप छान वाटते, मस्त वाटते. आणि एकदम क्लीन आहे, मस्त वाटते. मेन तर क्लीन आहे. रूम छोटा असेल मोठा असेल तरी चालेल, पण क्लीन पाहिजे. तर छान वाटते. तर चला आता जेवायला जातो आणि नंतर तुमच्याशी बोलते, कारण खूप थकलो आहे. तर चला बाय बाय. तर मस्त वेलकम ड्रिंक पण आलं आहे आणि आम्ही आता ड्रिंक एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर जेवायला जातो आणि आता फ्रेश होतो.